नमस्कार. तर बघा चाललेली आता घर आवरायची तयारी, कारण आता उद्या आहे गुढीपाडवा. तर आमच्याकडून तुम्हाला, कविताकडून आणि माझ्याकडून तुम्हाला पूर्ण तुमच्या सगळ्या परिवाराला गुढीपाडव्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. खरं तर ॲडव्हान्समध्येच, कारण उद्या गुढीपाडवा आहे. पण आता कसं आमचं चाललेलं आहे घर आवरायचं, कारण आता सणसूद म्हणल्यावर कसं कोणती बी गोष्ट असो सणाचं अगोदर आवरून सावरून घ्यायचं. तर आज आमचं चाललेलं आहे घर आवरायचं. खरं तर जास्त काही म्हणजे पूर्ण धुवून हे करून आम्ही म्हणजे पाठीमागे एकदा शिमग्याच्या टायमाला सगळे घर आवरले होते. पण म्हणलं चला तसं तर नाही ठेवते, मग वरचे वर आवरून पुसून पासून सगळं आवरायचं चाललेलं आहे. तर बघा, आणि सगळ्यात मेन कसं ब्लॉग बनवण्याचं खरं कारण की आता आमच्या घरचा म्हणजे जुन्या घरचा शेवटचा गुढीपाडवा आहे. तर म्हणलं चला एक आठवण म्हणून राहिली पाहिजे की चला आपण जुन्या घरी पण गुढीपाडव्याचा ब्लॉग बनवला होता. तर आता इथून पुढचे तर ब्लॉग तिकडचेच राहणार आहे. तर चाललेले बघा आता बघा इथलं सगळं म्हणजे बरंच आवरून घेतलेलं आहे. आणि पाठीमागच्या रूममधलं पण बघा सगळं आवरलं. का रे वरती कशाला गेले? आणि सगळं खाली फरची वगैरे पुसून घेतली, त्यामुळे फॅन वगैरे चालू करून दिला आहे. वरचा दरवाजा पण उघडून दिला, म्हणजे कसं पटकन वाळलं जातं. काय करता वरती बसून? आजी आहे का? बरोबर. काय करते? जेवण करायचं. शंभर बघा किचन मधलं पण सगळं आवरून घेतलं. आणि बघा आवरल्याच्या नंतर किती मस्त असं सुंदर वाटतं. आणि असं आहे लहान पोरांचं घर म्हणलं ना की परत उद्याचं तसंच होणार आहे. पण ठीक आहे, आज तर सगळं व्यवस्थित मस्त चकाचक दिसतंय. बघा आपलं किचन पण एकदम सगळं साफसुथरं. पण थोडी फक्त खालची फरची धुवायची बाकी आहे. म्हणजे पाणी वगैरे टाकून सगळं हे करून घेतलंय. फक्त आता म्हणजे आपलं पलीकडलं राहिले अजून सगळंच पुसायचं. कवितानी इकडली पाठीमागची रूम पुसून आणली, आणि आता इकडची पाठीमागचं मी सगळं पसारा वगैरे सगळं आवरून फक्त पुसायचं बाकी ठेवलेलं होतं. आणि लहान पोरांचं घर म्हणल्यावर कसं किती जरी आवरलं तरी राडा होणारच आहे. पण असं चाललंय आता आवराआवरी. तर आता बघा सकाळपासून चाललं ना आमचं म्हणजे मी कसं कविता गेली होती पाण्याकडं, आणि कविता आली दुपारनंतर. आणि मग माझं चाललेलं होतं आवरून घ्यायचं. बरंच आवरलं, 4 वाजत आलेले आहेत. आता काय एवढं फक्त फरच्या पुसून झाल्या की मग नंतरून जनावरांचं ढोरांचं आवरावं लागणार आहे. पण म्हणलं चला इथलं एकदा आवरून घेतलं का मग बाकीचं बाहेरचं काय चालतंच राहतंय. झालं का ग? हा ना, आवरायला टाईमच झाला. आता मग काय घेऊ आवरून, जाऊ दे. आता काय फक्त फरच्या पुसायची बाकी राहिले ना. आता यांचं काय चाललं घ्या पोरांचं? चला बाहेर या, चला. टाक.
बघा आता संध्याकाळ झाली आणि सगळं काम पण आवरलं आमचं. तर घरातलं सगळं आवरून जनावरांचा पण राडा आवरलेला आहे आणि आत्ताच घास ते आणला. आणि इकडे बघा मम्मी त्यांचं काय चाललेलं आहे. शिवचा मेकअप झाला काय? इकडे पाय शिव पाय मम्मी शिवला काजळ घातला आज. सोनपापडी कोण झोपली? सोनपापडी उठ ना बाई. कोणा सोनपापडीचा? अरे बापरे याच झाला का मेकअप? काय पिल्लू हा का? तर बघा आता संध्याकाळची वेळ झाली आहे. तर जनावर मस्त घास खाऊ राहिले. आत्ताच घास आणून टाकला. आणि इथं बघा आपलं चाललेलं होतं चाळीचं काम. तर आज पप्पानी सगळ्या कायच्या आणला म्हणजे ज्या चाळीच्या कायच्या त्याला कलर दिलेला आहे. कलरचा बॉक्स आणि थिनरची बाटली पण आणलेली होती. तर सगळ्याला म्हणजे एकसारखा कलर दिला का मग एकदम भारी वाटतं. आणि आता हे सगळं तिकडं न्यायचं आहे त्याच्यामुळे अगोदरच कलर देऊन घेतलेला आहे. बघा अजून बरंचसं काम बाकी आहे पण मग आता चालू आहे अजून काही तिकडचं. तर बघू आता आरुष पप्पाच काय चाललेलं आहे. झालं तुमचं पाणी भरून का? झालं का? हा पण लाईट गेली ना आता. आता याला कलर द्यायचं चाललंय का? रोलरनी मस्त कलर दिला जात आहे ना. फास्ट होत आहे ना. हा ब्रशनी जास्त वेळ लागतो. मग आपल्या जे तिकडं आता बाकीच भरपूर सामान तिकडं न्यायचं आहे त्याच्यामुळं चाललेले आता इथूनच सगळं हे करून न्यायचं. हे बॉक्स ते कधी न्यायचे हो? तिकडं बी चालू आहे काम आता. बघा चाललेलं आहे आता यांचं कलर द्यायचं काम आरुष पप्पाचं. कारण मग उद्या हे तिकडं न्यायचे म्हणल्यावर कलर पण सुकला पाहिजे त्याच्यासाठी मग अगोदर देऊन ठेवला ना की मग उद्या तिकडे घेऊन जाता येईल. आता हे कशावर न्यायचे हो? ट्रॅक्टरमध्ये न्यायचे का? बरं मग काय अगं आपल्या तिकडं चाळी बनवायची ना जनावरांना कांद्याला. हा कलर लागला ना ते आम्ही हे केलं होतं ना. अरे तुझे पेपर चालू झाले ना. आज कोणता होता? इंग्लिशचा होता. दात पडला काय? चला मग काय चल तिकडं. हो चहा घ्यायला येता का? इकडं आणून द्यायचा. हां या मग 2 मिनटं तिकडंच. हां इकडंच आणायचं का? हा लगेच पप्पाला का? बरं चला पप्पाला आणून दे. फास्ट होतं हो रोलरनी. बरं हात का निघतील का ते? चल अजून टाकायचं हे होईन का? मम्मी लय भूक लागली पटकन चहा. लय भूक लागली. अरे त्याला हात नको लावू कलर आहे त्याला ओल्ला आहे ते अजून. मला वाटलं लय सुकत. आवाज काय चालू आहे? आता चहाचा टाइम आहे ना. आता खरबूज खायचा टाइम आहे का? तेव्हा सगळी पलटण पाहिली का? शिव बाळा आय शिव आमचा शिव पाहिला का? आज काजळाला किती भारी दिसू राहिला. किती भारी दिसू राहिला. आवरलं का? सकाळपासून हेच नाही. बरं आहे मग काय. बघा घर आवरल्यावर किती भारी वाटतं. एकदम फ्रेश. मस्त वाटू राहिलं. 1-2 दिवस भारी वाटन. बघा एकदम म्हणजे घरात आल्यावर एकदम भारी वाटतं आवरलेलं असल्यावर. चला मी आता लगेच चहा टाकून घेणार आहे कारण मग आरुष पप्पाचा तोपर्यंत कलर द्यायचा होईल. बघा मस्त चहा पण टाकला. थोडीशी अद्रक टाकून घ्यायची त्याच्यात. बघा मस्त आता संध्याकाळी झाली आहे आणि आता चहा घेतला. आणि चहा झाल्याच्या नंतर बघा काय चाललेलं यांचं. शंभू आधी खरबूज खाल्लं आता टरबूज. मजा चाले भाऊ ऐक नाही. दमच मारीन नाही पोरं. हा ना दम कोण मारी ना? पोरं का पोराची आबा शिव पाहिला का? मम्मी
तुला खायचं पिल्लू तुला टरबूज खायचं दाद्या आणि त्याला बी त्याला दी खायला शिव पण आहे शिवला द्या ना नाही खायची तुला. शिवला दे गाय सोनपापडीला इथं रस्त्यातच झोपली सोनपापडी बघा सगळेजण बसले खायला अरे आम्हाला ऐक नाही शिव दादा शंभू माल दे ना बघा मस्त आम्ही सगळेजण टरबूज खाऊ राहिलो आता शिव काय ना थांब 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 गार रे गाले सोड 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 चल चल छोटी खाऊ चल छोटी खाऊ शिवला थांब 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 ना गार रे गाय त्याला गार लागू राहिले थांब थांब तसं नको देऊ ना या सगळेजण बघा मस्त टरबूज खायला संध्याकाळच्या वेळेला तू खातो का रे बघा टरबूज पण खाऊन झालं आणि आता चाललेले वावरामध्ये तर आज मस्तपैकी कांद्याची पात आणि बाजरीच्या भाकरी बनवायची आहे तर म्हणलं कवळी कवळी कांद्याची पात घेऊन यावा तर कसं आज आता संध्याकाळी टायमाला मस्त बाजरीची भाकरी आणि कांद्याची पात करायची आहे तर बघा दिवस पण पूर्ण माळवला आणि आता 2-3 दिवसापासून इतकी कामाची गडबड होऊ राहिली कारण की आता चाळी ते खोलाय चालू आहे आज पप्पांनी दुपारपासून कलर दिला आपल्या पोलला त्याला तर ताईंनी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलंच आता भरपूर लवकर आपण जाणार आहे नवीन घर राहायला त्याच्यामुळं त्याचीच तयारी चालू आहे बघा कांदे पण भरपूर मोठे झाले आता म्हणजे कांद्याची पातची हाईट भरपूर वाढली आणि आज इकडं मी पाणी दिलेलं आहे कांद्याला तर 2-3 दिवसापासून कांद्याच्या वावरामध्ये पाणी द्यायची ड्युटी माझीच आहे कारण की आता शंभूच पप्पा त्यांना तिकडं आता मामा त्यांच्यासोबत राहिला तर कोई पण सामान सांगितलं आणायला त्याच्यामुळं बघा आपली कांद्याची पात अशी आपल्याला खुडून घ्यायची एकदम बारीक बारीक अशी किती मस्त अशी वाढलेली बघा अशी कवळी कवळी कांद्याची पात आणि त्या दिवशी कांद्याची पात केली त्या दिवशी पण खायची ती पण त्या दिवशी कांद्याची पात पुरलीच नाही तर त्या दिवशी म्हणजे थोडीशीच केली ती निवदापुरती बघा किती मस्त असं वातावरण झालेलं आहे आता एकदम आणि आपलं जुनं घर बघा किती मस्त दिसतं लांबून पण नारळाचं नारळ झाड ते बघा किती मस्त दिसतं आणि आता सगळेजण बसलेले शिराळाचं गप्पा मारीत खरंच ना जुनं घर सोडून जायची अजिबात इच्छा नाही आहे आणि आज इकडं इतकं आबळ आलेलं आहे आमच्या इकडं तर इजा पण चमकूर लागल्या आता बघा इजा ते सगळं म्हणजे आबळ पण 4 वाजल्यापासून आबळ भरपूर आलं तर आता कसं कांद्याला पाऊस जर आला ना कांदे गव्हाला नास होईना आता पावसाना तर इजा चमकूर आली इकडं साईडना आणि इकडून म्हणजे आबळ नाही आहे पण इकडच्या वरती लईच आबळ आलेलं आहे विजा चमकू राहिले आता पटकन आवरून घ्यावं लागेल स्वयंपाकन ते नंतर कसं लाईट पण जाती त्याच्यामुळं म्हटलं स्वयंपाकन ते करून घेऊ पटकन मग बाकी काही काम नाही राहणार आज आवरून घेऊ